नरमध्ये हर सकाळचे 6:30 वाजले आणि आपण आता अमरकंठ करून निघतोय पुढे जाण्यासाठी. मैयेचं रूप डोळ्यात साठून घेतोय, कारण आता इथून पुढे बराच वेळ रस्ता मार्गाने आपलं मार्गक्रमण असणार आहे. असं वाटतंय मैयेचं पाणी उकळायला ठेवलंय काय, धुक मैयेचं पाणी असं गरम वाफा सोडतंय असं वाटतंय. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. मैयेच्या याच्यात कचरा नसून कमळाचे फुलं लावलेले, स्वच्छ निर्मळ मैया. धुक नसून ये पाणी गरम झाल्याचं, पाणी गरम असल्यामुळे असं वाफा निघतंय पाण्यातून. असाच नजारा आहे पूर्ण अमरकंटक मध्ये. सूर्य भगवंत अजून वर येण्याचे प्रतीक्षेत आहे. लाली पसरली आहे आणि आपण चाललोय पुढे. नर्मदे हर, नर्मदे हर. दक्षिण तटावरचा आजचा प्रवास चालू झाला. पहिलं जंगल लागलंय, याच्यानंतर लवकर जंगल दिसणार नाही आपल्याला. घनदाट जंगल आहे अमरकंटकचं, त्यातून रस्ता आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. जंगलातील प्रवास अतिशय सुंदर सूर्यदर्शन होत आहे. सूर्याचा लपंडाव चालू आहे, जंगलातून प्रवास चालू आहे. आणि दोघच जण, गाड्या पण नाही. सकाळ असल्यामुळे अजून गाड्या यायला वेळ आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. इमली का बूटा, बेरी का पेड़, इमली खट्टी मीठे बेर, इस जंगल में हम दो शेर, चल गर जल्दी हो गई देर, चल गर जल्दी हो गई देर. असा जंगलातून दोघांचा प्रवास चालू आहे. तिसरा माणूस नाही, गाड्या नाही अजून. डांबरी रस्ता जरी असला तरी गाड्यात अजून वेळ आहे गाड्यांना यायला. आणि आपल्या बरोबर फक्त गाडी बाबा आहे, गाड्या काही नाही. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. वानरराज बसले सकाळी ऊन पाळ्या खात, कारण कडकेची थंडी इकडे. जंगल परत एकदा परिक्रमा असे भेटले आपल्या बरोबर. नर्मदे हर, नर्मदे हर. उतार असल्यामुळं परिक्रमा अशी जस काय पळताय असं वाटतंय. उतार भरपूर आहे. अमरकंटक पासून निघाल्यापासून सारखा उतार आहे, त्यामुळे परिक्रमा अशी जशी काय पळत घरी चालले असंच वाटतंय. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. ग्राम जगतपुर, जिला दिंडोरी, नर्मदा परिक्रमा सेवा सदन. यहाँ पे चाय प्रसादी के सेवा देते हैं बाबाजी. आणि लहान लहान कुत्र्याचे पिल्ल पण आहे. हे सुंदर लहानपण प्रत्येकाचं लहान पिल्लू, माणसाचा असो का प्राण्याचा असो पक्ष्याचा असो, कधी सुंदरच वाटतात. नर्मदे हर. चारी बाजूने जंगल आहे, मधून रस्ता जातो. या पूर्ण घनदाट जंगलात हे बाबाजी सेवा देतात. नर्मदे हर, नर्मदे हर बाबाजी, नर्मदे हर.
बाबाजींचा देण्याचा सेवाभाव जो आहे तर सगळ्यांना थांबवून अतिशय आदरातिथ्याने बोलावतात आणि चुल्यावर असं स्वयंपाक बनवतात आणि चहा प्रसादी पण त्याच्यावर तयार होते. नर्मदे हर. नर्मदे हर. 10 किलोमीटर आलोय आपण अमरकंटक पासून. अजून जंगल संपायचं काय नाव नाही घेत. विरळ व्हायला लागले पण अजूनही जंगल आहेच. लवकरच गावं लागतील कारण जंगल विरळ होत आहे म्हणजे गावं जवळ आले. गावाच्या जवळचे जंगल आपण कमी करत चाललोय. नर्मदे हर. नर्मदे हर. 13 किलोमीटरचं जंगल संपलंय. जंगल चाललंय कडाकडाने त्या बाजूला आहे आणि इकडे पण त्या डोंगरात आहे लांबपर्यंत. जंगल संपलं असं वाटतंय. आता इथून पुढे सर्व रस्ता मार्गाचा असणार आहे आणि रस्त्याचं पण काम चालूच आहे त्यामुळे रस्ता बी थोडासा खडी वगैरे असू शकते असं वाटतंय. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. अखेर गाड्या बाबांनी नवीन बूट घेतला आणि तो CTR कोस्टरचाच घेतला. फार प्रतीक्षा झाली बुटाची आणि जुना बूट बी फेकून नाही दिलेला. ते आता आपल्या बरोबर एक बाबाजी चालत होते त्यांनी डिमांड करेल होती की हा बूट मला द्या. पॅक पण करून घेतलाय आणि तो आता त्या बाबाजींना देणार आहे. बाबाजी माग आहे त्यांचे जोडीदार भेटले आज त्याच्यामुळं ते त्यांच्या बरोबर चालतंय आजपासून. नर्मदे हर. चालायचं बाबाजी. नर्मदे हर. सायंकाळचे 5 वाजले. सूर्य भगवान चालले मावळतीच्या दिशेने. डोंगर असल्यामुळे थोडं लवकर अंधार पडतोय. आश्रम अजून एक 4 किलोमीटर दूर आहे म्हणजे आज संध्याकाळी 6 वाजणार. आज थोडा उशीर होईल कारण आश्रम थोडे लांब लांब आहे. आज सकाळचं विशेष जंगल बघण्यासारखं होतं. त्याच्यानंतर जसा डांबरी रस्ता लागलाय तसं विशेष काहीच नाही आज. आणि आजचं अंतर थोडं लांब होतं त्यामुळे जेवायला आपण काही आश्रमाला थांबलो नाही. आपण आलो आणि बाहेर हॉटेलला थोडं खाऊन घेतलं होतं. म्हणजे आज काही नाही का उपाशी चाललोय आपण. खाऊन पिऊन चालू आहे सगळं. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. विजापूर येऊन आपण दिंडोरी रस्त्याने येत होतो. तिकडे बी दोन्ही बाजूला उंचच उंच निरगळीचे झाड होते आणि इथून बी आता दिंडोरी जवळपास 45 किलोमीटर बाकी आहे. परत एकदा निरगलीचे झाड लागले ते असे दोन्ही तर्फ राहिलं त्यामुळे एकदम भारी वाटतं. संध्याकाळचा टाइम आहे अजूनच आनंद आहे. नर्मदे हर. सीताराम 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 सीताराम. नर्मदे हर. अन्नपूर्णा माता की जय. नर्मदे हर. नर्मदे हर. आपण आलोय गोरखपूर येते. हे आपल्या बरोबर 4-5 दिवसापासून बाबा चालतंय. नर्मदे हर. हे आहे परभणीचे बाबा. हे आपल्या बरोबर चालतंय 4 दिवसापासून. नर्मदे हर. आणि इथे सगळ्यात मोठी शेकोटी बघायला भेटली. हे सगळे गावकरी मिळून ही शेकोटी रोज पेटवली जाते आणि परिक्रमावासींची सेवा होती कारण थंडी खूप आहे आणि त्याच्यामुळे इतकी मोठी शेकोटी आपण पहिल्यांदा बघितली. कमीत कमी 3 फुटाचं तर लाकूडच आहे
आणि त्याला रोज पेटवलं जातं. थंडी वाजली शेकायचं आणि मग झोपायला जायचं. अशी रोजची दिनक्रम आहे. या गावकऱ्यांचे सगळं ही सेवा केलेली आहे. नर्मदे हर. मी तुम्ही काय सांगू हे बा हे मराठी बोलता बघा हे बाबाजी. मी तुम्ही काय सांगू जीविकाला तुम्ही हा हे बघा नर्मदे हर. जय हो मायकी फिकर काय की जय हो मायकी तो फिकर काय की. काय की